नमस्कार. व्हीजीएल कुकिंगमध्ये आज आपण करणार आहोत मावा पेटी. हा एक छान प्रकार आहे. माझ्याकडे काही मिठाई शिल्लक होती. ह्या मिठाईचा वापर कसा करावा म्हणून मी आज हा मावा पेटी करण्याचा निर्णय घेतला. ही मिठाई आपल्या काट्याच्या सहाय्याने बारीक केली आहे आणि आता पॅनमध्ये आपण त्याला गरम करून घ्यायचं आहे. पॅनमध्ये गरम केल्यामुळे त्याला मऊपणा येईल, त्याचं तूप सुटेल आणि ते सॉफ्ट होईल. एकदम मऊसूत असं मिश्रण तयार होईल. आणि या मिश्रणाकरता गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरून तुम्ही कणिक मळून घ्यायची की जेणेकरून आपल्याला ती पेटी बनवता येईल. हे मिश्रण खाली उतरवल्यानंतर गार होऊ द्यायचं आहे. माझ्याकडे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने पातळशी पोळी लाटायची आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. आपल्याकडे गणपतीचा मोसम चालू असतो. घरामध्ये भरपूर पेढे, बर्फी, वेगवेगळ्या प्रकारची मिठाई येते. तर ती बाप्पाचा प्रसाद असते. त्याच्यामध्ये भरपूर काही माया, प्रेम, भक्ती अशी सगळी सामावलेली असते आणि असा प्रसाद आपण खायचा नाही म्हणजे हे कसं काय शक्य आहे. तर अशा चांगल्या पद्धतीने आपल्याला हा प्रसाद खाता येतो, सगळ्यांना वाटता येतो. तर अशा पद्धतीने आपण पोळी लाटून ह्याची एक पेटी तयार करत आहोत. तर ही पेटी, त्याच्यामध्ये हा जो मावा आपण बनवलेला आहे तो भरून घट्ट अशी पेटी तयार केली आहे. आणि ही पेटी आतमधून मऊ राहू नये, कच्ची राहू नये म्हणून ह्याला नंतर आपण तव्यावर मंद गॅसवर शेकायचं आहे. हे बघा, बारीक गॅस करून तव्यावर ह्या पेट्या शेकून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी त्याच्या कडा जेवढ्या शक्य असतील तसं आपण ते शेकून घेऊया. आणि ह्याला वेगळं तेल टाकण्याची किंवा काही गरज नाही भाजताना, कारण त्या माव्याला एवढं तेल असतं की ते आपोआप त्याला पुरेसं आहे भाजण्याकरता. तर हे अशा पद्धतीने सगळ्या या माव्याच्या पेट्या आपण भाजून घेऊया, उभ्या आडव्या. आणि ही पेटी अशी खरपूस आणि खमंग लागते या पद्धतीने केल्यामुळे, की तुम्ही एकदा करून बघितलीत तर तुम्हाला सारखी करून बघावीशी वाटेल, सारखी करून खावीशी वाटेल. अशा पद्धतीने या मंद गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत. ह्या भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत, कारण त्या लगेचच गरम असताना भाजल्या तर त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं. तर ह्या पूर्ण थंड झाल्याच्या नंतर त्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या बघा अशा पद्धतीने. आणि त्यामुळे ह्या दोन्ही भाजणं आणि तळणं ह्या प्रोसिजरमुळे ह्या आतूनही छान क्रिस्पी होतात आणि त्या सारणालासुद्धा एक मस्त असा खमंगपणा निर्माण होतो. आणि म्हणून ही पेटी खाण्यासाठी अतिशय सुरेख लागते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा. आणि हो, आमचा चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. आणि हो, हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला
ते आम्हाला कळवायला विसरू नका. आणि आपल्या बाप्पाच्या प्रसादाचा असा एक चांगला पदार्थ बनवता येतो आणि तो तुम्ही बनवून बघा असं मी तुम्हाला सांगेन. सोपा आहे बनवायला, काहीही त्याच्यामध्ये खूप असं काही वेगळं शास्त्र नाही. आणि फक्त भाजायचं आहे तव्यावर आणि थोडंसं गार करून नंतर तो तळायचा आहे. तर अशा पद्धतीने हा एक गोड पदार्थातला नवीन प्रकार आज आपण केला आहे. धन्यवाद.